अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी हे 2019ला शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले। मी अमोल कोल्हेंसोबत राहायचो आणि मला एका गोष्टीचा आनंद व्हायचा की आपण संभाजी महाराजांसोबत राहून राहिलो। म्हणजे एखादा माणूस दिसतो, आता अरुण गोविल राम दिसतात रामायणामध्ये, आणि ते ज्या गावात गेले तर लोक समजायचे की हे राम आहेत, याच्या पाया लागलं पाहिजे। तसं त्या दीपिका दीदी होत्या, त्या सीता होत्या, त्या गेल्या तर लोक त्यांच्याही पाया लागायचे। तसे कोल्हे साहेब दिसले की मी तर इतका त्यांचा फॅन होतो की त्यांच्या गाडीमध्ये बसल्यानंतर टायरचं जे धूळ आहे ना ती पण माथ्याला लावायचो। असं समजायचो का घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज बसले, संभाजी महाराज बसले, त्यांचं हे रूप आणि त्यांच्यासोबत मला राहायला भेटते, इतकं मी भाग्यवान समजायचो। आणि मी पण शिवछत्रपतीच्या इतिहासाचा अभ्यासक आहे, फक्त अमोल कोल्हे सारखा गोरा गोमटा नाही आहे। आपला काळा वाण आहे, आपला वारकरी काळा आहे, आपला विठोबा काळा आहे, आपला पंढरीचा पांडुरंग काळा आहे, आपला ज्योतिबा पन्हाळाचा काळा आहे। त्याच्यामुळे काळा असल्याचा आपल्याला अभिमान आहे। आपले उमेदवारी आपल्यासारखेच आहेत। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची। शिवाजीराव दादा, खरोखर तुम्ही जे काम केलं 2019ला तुमचा पराभव झाला आणि 2024 पर्यंत जे तुम्ही 5 वर्षात काम केलं, तो जो अहवाल मी वाचला की कोरोनाचा काळ असेल, संकटाचा काळ असेल, सुखादुःखाचा काळ असेल, प्रत्येक क्षणाला तुम्ही जनतेच्या संपर्कात होता। पण ज्यांना मी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज समजलं, असं वाटत होतं की शिवाजी महाराज दिसतात म्हणजे शिवाजी महाराजांसारखे असतील। हे बघा, तुकोबांचा फार अभंग सुंदर आहे, भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा। एखादा श्वान भगवा असला तर तो साधू होऊ शकतो काय? नाही। तुम्ही थोडंसं बोला, फक्त मी 5 मिनिटं बोलतो आणि पुढे जातो। भगवा श्वान असला तर तो साधू होऊ शकत नाही। वाढोनिया तेथे अनुभवाचा काय पंथ, वाढोनिया जटा फिरे दाही दिशा तरी जंपू वेशा सहज स्थिती। एखाद्यानं जर जटा दाळ्या वाढवल्या म्हणजे जंबूक, जंबूक म्हणजे काय म्हणता येईल त्याला? लांडगा, अस्वल। तुम्हाला अस्वल, लांडगे, कोल्हे सगळेच पाठ आहेत बघ। वाढवनिया जटा फिरे दाही दिशा तरी जंबू वेशा सहज स्थिती। म्हणजे अस्वलानं जाडी मिशा वाढवल्या, जटा वाढवल्या तर तोही साधू दिसत नाही। कोरोनिया भूमी करीती मधी वास तरी उंदरास काय वाणी। उंदरांनी जर भूमी कोरली आणि तिथे जर तप केलं म्हणजे उंदीर राहिला तर तो तपश्चरी होऊ शकत नाही। तुका म्हणे ऐसे कासया करावे देहासी दंडावे वाहुगेची। तुकाराम महाराज म्हणतात हे सोंग ढोंग करण्याची गरज काय तुम्हाला? तुम्ही शिवाजी महाराजांसारखे दिसता याचा अर्थ तुम्ही शिवाजी महाराज नाही। पन्हाळा किल्ल्यावर तुम्ही 2018ला अल्बम केला होता एका ऍक्ट्रेस सोबत आणि तो अल्बम आज तुम्हाला युट्यूबवर दिसतो। मी 5 वर्ष त्या व्यक्तीसोबत राहिलेला व्यक्ती आहे। मला वाटत चला आपलं दिल्लीला एक हक्काचं घर आहे, जरा जाऊन राहू। आम्ही काय सामान्य शेतकरी कुटुंबातले, आम्ही गाडगे बाबांच्या गावचा मी आहे, तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये, कदाचित माझ्या विदर्भाची काही लोक असतील। आणि असं एक दिवस वाटलं, आता आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादाने मी विधान परिषदेचा आमदार झालो। माग दिलीपण्णांच्या प्रचार सभेला पण 1-2 ठिकाणी येता आलं आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत विधिमंडळात वरच्या सभागृहामध्ये राहिलो। मग एक दिवस मला वाटलं की आपण दिल्लीला जाऊन कोल्हे साहेबांना भेटावं। आता आमदार म्हटल्यामुळे विमान प्रवास, तसा आपण तर टेम्पोत पण बसलो नाही राव आयुष्यात कधी, पण दिल्लीचा जाण्याचा योग आला। गेल्यानंतर साहेब, ज्याच्या खांद्याला खांदा लावून, ज्यांचा शिवाजीराव दादा ज्यांच्या गाडीच्या टायरच्या खालची धूळ अमोल मिटकरी माथ्याला लावायचा, त्या माणसाला 2 मिनिटं भेटायची 2 दिवसात त्यांनी तसदी दाखवली नाही। शेवटी त्यांच्या PA कडे फोन केला, म्हटलं राव मी इतक्या लांबून आलो का आमचे खासदार तिथे राहत आहेत, त्याच्यामुळे ते शिवाजी महाराजांसारखे दिसतात। म्हणजे एवढ्यावरच मी भाडलो। आता असं आहे, तुम्ही विरोधी पक्षाकडे आता कुठलाही मुद्दा नाही। या निवडणुकीचा मुद्दा असा असायला पाहिजे की ही निवडणूक ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही पंचायत समितीची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक ही मतदारसंघाची पण निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे। आणि एक गोष्ट तर प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे, ते मीही कबूल करतो आणि राहुल गांधीही कबूल करतात की देशाला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा शक्तिशाली चेहरा जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत। याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण, याबद्दल मोदीजींच्या, आपल्या राहुल गांधीजींच्या मनात पण शंका नाही। मग आता एखादा आवेशपूर्ण अभिनेता येतो, अहो पैशासाठी, मानधनासाठी ही व्यक्ती कदाचित उद्या बहिलोल खानाची पण भूमिका करेल, कदाचित उद्या एखाद्या खंडोजी खोपड्याची भूमिका करेल, कदाचित सूर्याजी पिसाळांची भूमिका करेल।
जर एखाद्या कार्यकर्त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला जगदंबा प्रतिष्ठान त्यांचं जे आहे त्याच्या माध्यमातून लाख रुपयाचा 2-2 लाखाचं मानधन तुम्ही घेत असाल, कार्यकर्त्यांची गावं तुम्हाला माहित नसतील, कार्यकर्ता सुखात आहे दुखात आहे, जगतोय मरतोय कुठे आहे तुम्हाला माहित नसेल, आणि केवळ आता पवार साहेबांच्या नावावर, आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही, पवार साहेब सर्वांसाठी वंदनीय आहेत, ते प्रत्येक पक्षासाठी वंदनीय आहेत, तुमच्या आमच्यासाठी वंदनीय आहेत, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. पण ह्या वयात वय वर्ष 84 असताना त्या दिवशी सांगता सभेला बारामतीला मी बघितलं, साहेबांचा आवाज व्यवस्थित नव्हता, ताप होती, आणि एवढं असूनही दुसऱ्या मिनिटाला कोल्हे येतात आणि सांगतात पवार साहेब माझ्यासाठी लोकसभेला प्रचार सभा देतील. याचा अर्थ काय? तुम्हाला फक्त भावनिकतेवर राजकारण करायचं आहे. तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही सभागृहामध्ये बोलले म्हणजे जनतेचे प्रश्न नाही सुटले ना. तुमच्यापेक्षा 10पट प्रश्न तर त्यांनी विचारले शिवाजीराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये. 3 टर्म तुम्हाला जे खासदारकी मिळाली ते जनतेच्या भरोश्यावर शिवाजीराजा मिळाली, पण मागच्या वेळी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज ही भूमिका त्यांनी केली. त्यामुळे आपल्या बहुजन समाजाचं म्हणजे मराठा असेल, मुस्लिम असेल, तेली, माळी, साळी, कुणबी, कोष्टी, लोहार, धनगर, आदिवासी 18 पगड जातींनी तुम्हाला डोक्यावर घेतलं. आणि काय झालं? स्वराज्याच्या रयतेच्या भाजीच्याही देठाला हात लागता कामा नये हे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे 1674ला. या भागातला कांदा उत्पादक शेतकरी एकच वर्ष आणि 5 वर्षापासून संघर्ष करत होता. त्यावेळेस काय झोपा काढल्यात का दिल्लीला जाऊन? आणि शेवटी कांद्याची माळ गळ्यात घालून, कांद्याचा प्रश्न फार गंभीर आहे. अरे डायलॉग तर आम्हालाही मारता येतात राव, आम्हालाही मारता येतात. आता समजा इतिहासाची एखादी डायलॉग मारायची आहे की बाबा बहिलोल खान प्रतापराव गुजरांनी जिवंत सोडला, शिवरायांनी त्याला, शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं, सांगितलं प्रतापराव तुम्ही तो शिपाईगिरी केली, अरे बहिलोल म्हणजे सापाची जात पलटून वार करेल, या गर्दीस मिळाल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका. झाली डायलॉग. डायलॉग मारायला का सोपं आहे? परवा लंकेच्या सभेत गेले, त्या अमिताभ बच्चनची डायलॉग मारली, मेरे पास माँ है. अरे आम्हालाही जमते डायलॉग, अमिताभचा आवाज तुम्हालाच येतोय. जब तक बैठने को अपनी जगह खड़े हो जाओ, पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नाही. अमिताभ बच्चनचं काय तुम्हालाच येतं? म्हणजे हे डायलॉग मारून तुम्हाला जनतेचे प्रश्न मिटवता येत नाहीत. हो, संसदमध्ये भाषण देऊन तुम्हाला जनतेचे प्रश्न मिटवता येत नाहीत. तुमच्यापेक्षा 10 पट प्रश्न शिवाजीराजांनी विचारले, त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली यांनी यांच्या कंपनीसाठी, स्वार्थासाठी हे प्रश्न विचारले. तुमच्या मुलांनी एकदम सुंदर व्यवस्थित उत्तर दिलं आणि त्यांची चिरफाड केली. आता बोलायला मुद्दे नाहीत. आता म्हणतायत अजितदादांनी निष्ठा सोडली. निष्ठा तुम्ही सांगायची. हे बघा त्यांचं ट्विट आहे 23 एप्रिल 2023ला. अण्णा, मनसेच्या पक्षाने त्यांना राजकीय ओळख दिली, त्यानंतर मनसेच्या पक्षात त्यांना पद भेटलं, जराशी लालसा मिळाली, ते डायरेक्ट चालले गेले शिवसेनेमध्ये. शिवसेनेमध्ये त्यांना उपनेते पद दिलं, उद्धवजींनी चांगल्या मोठ्या पदावर नेलं. त्यानंतर त्यांनी स्वार्थासाठी परत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि 23 एप्रिल 2023ला पुस्तक दिनाच्या माध्यमातून द न्यू बीजेपी असं ट्विट त्यांनी केलं. मला माहित आहे अमित शहांकडे तुम्ही कशा करता गेला होता. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चित्रपट काढला शिवप्रताप गरुड झेप नावाचा, आग्र्याच्या भेटीच्या प्रसंगावर, त्यामध्ये तुम्ही 9 कोटी रुपयानं मागा आला होता. त्यावेळेस आपली आर्थिक कोंडी होते आणि मग रडायला लागले. अमित शहांच्या समोर शेपूट घालून हे बसले होते. मी जर शब्द खोटा बोलत असेल, तुम्ही संभाजी महाराजचे भक्त आहात, आम्ही पण संभाजी महाराजांचे भक्त आहोत. मी जर खोटा बोलत असेल की राजकारणातून संन्यास घेण्याचा दुसऱ्या वर्षी तुमचा विचार झाला होता की नाही, तुम्ही सांगितलं होतं दादा, अजितदादांना की दादा माझा उद्योग बंद पडतोय. हा उद्योग होता तुमचा. जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो रुपये तुम्ही कमावले असं मी म्हणत नाही, या शिरूर मधली जनता म्हणते आहे. शिवाजी महाराजांच्या त्या स्वराज्य रक्षक शंभूराजांच्या 5-5 नाटकाचे, महानाट्याचे जे प्रयोग झाले, त्याचा एका महानाट्याच्या दिवसाचा खर्च किती आहे? 5 लाख रुपये एका दिवसाचा. आता फुकट करायला लागले ते प्रवेश, म्हणजे प्रयोग ते नाटकाचे. हे तुम्ही 2 प्रयोग फुकट केले. आता मला वाटते एक लंकेनकडे दिला ते त्यांना, हा पण तरी 2 काहीतरी, पण अगोदर ते 5 लाख रुपयाप्रमाणे घ्यायचे. तुम्ही भडभक्कम पैसा कमावला आणि ज्या वेळेस अडचण आली की 2 वर्षात मी पक्ष सोडतो, त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं का अरे लोक निवडून देतात 5 वर्षाकरता, तुम्ही बसताय 2 वर्षात आम्ही पक्ष सोडतो म्हणताय. अरे आमची पण इज्जत आहे की राव. आणि आदरणीय पवार साहेबांनी, दादांनी आणि सर्व आमच्या सहकार्यांनी त्यांना थांबवलं होतं आणि म्हणून ते थांबले. अमित शहांच्या पुढे घुटणं टेकणाऱ्या माणसांनी निष्ठेच्या गप्पा करू नये. शिवप्रताप गरुड झेपच्या संदर्भातला बी पुरावा त्यांनी घर मागं गहाण ठेवायला काढलं होतं. ते काढलं होतं की नाही मला माहित नाही. ज्या व्यक्तीचे नाशिकला फ्लॅट आहेत,
ज्या व्यक्तीचे दिल्लीला फ्लॅट आहेत, ज्या व्यक्तीचे पुण्या मुंबईत फ्लॅट आहेत, अशा व्यक्तींनी घर विकायला काढलं म्हणून एक सोशल मीडियातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना यश आलं नाही. आणि सातत्याने मी सांगतो, मी साक्षीदार आहे, अजितदादांनी त्यांना पक्षात घेतलं, बिलकुल. अजितदादांनी तिकीट दिलं, बिलकुल. अजितदादांनी निवडून आणलं काय, 100%. आणि हे जर खोटं असन, चला उद्या वडूतुळापूरला संभाजी महाराजांच्या समाधीवर हात ठेवून खरं खरं सांगा की जे तुम्ही बोललात ते खोटं आहे की खरं आहे म्हणून. आणि खरं सांगा, तुम्हाला जर तुम्ही खोटं बोललात, कारण निवडणुकीची तारीख आहे 13 मेला मतदान आहे ना, आणि 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. जर संभाजी महाराजांच्या विचाराशी दगाफटका केला तर तुमचं पाप ही जनता मतपेटीतून उघड करेल. आणि 4 जूनला राज्याभिषेक रायगडाचा आपला निकाल आपल्या मतदारसंघाचा लागला की 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक सोहळा आहे छत्रपती शिवरायांचा. त्या दिवशी गुलालाची उधळण होईल की ज्यांनी 5 वर्ष जनतेशी संपर्क ठेवला नाही, ज्या शिवाजीराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असा आदेश काढला, त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जर 5 वर्ष तुम्ही फक्त लोकांना भुलवलं असेल, 5 वर्ष तुम्ही जनतेच्या संपर्कात नव्हता, कोरोनाच्या काळात तुम्ही आला नाही, तुम्ही फक्त वाहिनींवर दिसला, या मतदारसंघाचा 80% निधी म्हणजे भारतामधले जेवढे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामधला शिरूर एक लोकसभा मतदारसंघ असा आहे एकमेव की इथल्या खासदारांनी या मतदारसंघाचा 80% निधी परत पाठवला. तो लॅब झालाय निधी. इतकंच काय, त्यांनी वडूतुळापूरसाठी कुठला प्रयत्न केला, फक्त आयतपिठावर रेगोट्या ओळायच्या. तुमच्या भागात बैलगाडा शर्यत या भागातली सर्वात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्याचा जीव की प्राण आणि शेतकऱ्याचा आत्मा आहे. कोणी केलं सर्वात मोठा पाठपुरावा, खासदार नसताना सुद्धा शिवाजीराव दादांनी सुप्रीम कोर्टापर्यंत ती लढाई लढली आणि त्यांचं पिटिशन मी आता वाचलं, त्यांच्या कार्य अहवालामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये बैलगाडा शर्यतीचा आवाज आणि बैलगाडा शर्यतीचे जे जनक आहेत ते फक्त आणि फक्त शिवाजीराव दादा. श्रेय घेतलं कोल्हे साहेबांनी. तुकोबाचा एक अभंग फार सुंदर आहे, अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया तोंडी खीळ पडे. मी वारकरी आहे पण नकली वारकरी नाही, असली वारकरी आहे. भलेही माझ्या गळ्यात माळ नसेल पण असली वारकरी आहे. तुमचे कोल्हे साहेब एक दिवस भामनाथाच्या डोंगरावर गेले. भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह होता. भामचंद्र डोंगर, हा तेच भामनाथ किंवा भामचंद्र. भामचंद्र डोंगरावर खासदार साहेब गेले. अखंड हरिनाम सप्ताह होता. त्यात पंगत वाढली, पंक्तीचे फोटो काढले आणि 4 किलोमीटरवर गेले आणि मटण खाल्लं. ह्या धंदा आपल्या बापानं आपल्याला शिकवला नाही. तिकडं चतुर्थीला मटण आणि इकडं एकादशीला मटण. अरे एकादशी अन्नपान ते श्वान विष्ठे समान असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. असा नकली वारकरी मी नाही आहे. आणि मला तुमचं गाव आवडलं. हे कोल्हे काल भाषणात बोलले की मुसलमान धोक्यात आहे मोदींचं सरकार आलं तर, भारताचं संविधान धोक्यात आहे मोदी प्रधानमंत्री झाले तर. आता 5 मिनिटापूर्वी दलित पॅन्थरने इथं येऊन पाठिंबा दिला. जे आंबेडकरी चळवळ नामदेवळा ढसाळांनी जिवंत ठेवली, त्या दलित पॅन्थरच्या लोकांनी सांगितलं की या देशात संविधान दिन या केंद्र सरकारने साजरा केला. कुठं संविधान धोक्यात आहे? हे बोलले म्हणून संविधान धोक्यात. दुसरं असं मुस्लिम समाज घाबरलेला आहे. आज मी तुमच्या गावात पाहिलं, म्हणजे काय म्हणतात, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन. मी राजकारणातून गेलो का अखंड हरिनाम सप्त्यात वारकरीच होतो मी. आता मी कटाळलो बाबा या राजकारणाला. व कीर्तनच करायचे आपले, जायचं वारकऱ्यांमध्ये, पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. आज मी बघितलं मुस्लिम भगिनी आणि मुस्लिम बांधव सुद्धा तितक्याच प्रेमानं शिवाजीराव दादांचं त्या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन स्वागत करत होते. कुठलं धोक्यात आहे म्हणता? आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं या नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा असेल, बैलगाडा शर्यतीचा खरा पाठपुरावा असेल, किंवा त्याचप्रमाणे जे प्रोजेक्ट आणले गेले ते फक्त वडूतुळापूरचं 350 कोटीचं स्मारक अजितदादांनी उभं केलेलं आहे. तुम्ही जाऊ द्या शिवनेरी किल्ला, इथं पांडुरंगाच्या उत्सवाला ते आले नाहीत. असं आले का कधी 5 वर्षात? कधीच आले नाही. पांडुरंगाचा उत्सव आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी तुमची आहे ना जुन्नर, त्या भागात शिवनेरी किल्ला आहे ना, त्या किल्ल्यावर तरी तुमचे खासदार कितीदा आले? पहिल्यांदा आले निवडून आल्यानंतर, आता आले. आणि आढळराव दादा दिसले आणि बरोबर मीडियाला समोर ठेवलं. मीडियाला सांगितलं की बातमी अशी चालवा की कोल्हे शिवाजीराव दादांच्या पाया पडले. आता वडिलाच्या वयाचा कोणी पाया पडतं? माझ्या वडिलाच्या वयाचा कोणी असेल तर मी पाया पडणार ना. हे काही सांगायचं, लहान लेकराला सांगायची गरज नाही. आता ते पाया पडले तर काही उपकार नाही केले, त्याची पण बातमी, त्याची बातमी की शिवाजीरावांच्या पाया पडले. अरे त्यांनी पाया पडू दिलं हे त्यांच्या मनाचा मोठेपणा समजा, नाही तर तुम्ही त्यांच्या पायाला हात लावावा एवढी तुमची पण लायकी नव्हती.
त्याच्यामुळं भावांनो वेळ भरपूर झाला आणि तुम्हाला मला जास्त उन्हात बसून ठेवणं योग्य वाटणार नाही, कारण खासदार साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे, तिसऱ्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदाची आता हे तिसऱ्यांदा संधी मोदीजींना आलेली आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. वर जर मोदी सरकार, खाली आमदार आपले महायुतीचे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार, एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजी, मला सांगा निधी कमी पडेल का? आणि आपला खासदार निवडून दिला आणि तो जाऊन तिथे मोदींविरुद्ध बोलतोय, तो जाऊन तिथं अमित शहा विरुद्ध बोलतोय, तो जाऊन तिथं सत्तेविरुद्ध बोलतोय. तुम्हाला भेटेल काही छदाम? अरे तुम्हाला असं आहे, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. मला कडूसला परत बोलवा, मी एखाद्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये येतो. देखताची चिंदी मन धावे आणि व्यभिचार्यापाशी बैसता क्षणवरी देखताची नारी म्हणधावे, असं ज्या पद्धतीनं कोल्हेंचं झालंय, त्यांचं संतुलन ढासळलेलं आहे. या वयात पवार साहेबाला त्रास देणारा दोन माणसं आहेत, यांच्या डिग्री खोट्या आहेत. 3 खोट्या डिग्रीचे डॉक्टर आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड. 9 वाजले का त्यांचं संतुलन सुटतं. मग काय काय व्हिडिओ ट्विट करतात, बोलायचं भरपूर आहे. आता ते एक नवीन नेता आलाय महाराष्ट्रात, भावी मुख्यमंत्री रोहित पवार नावाचा. PDCC बँकेचे 4 महिन्या पहिले फोटो काय टाकतो, त्या बारामतीत काय धिंगाणा केला. पवार साहेबांनाही मला असं कळलं, माझी बातमी किती खोटी खरी मला माहीत नाही, काटेवाडीला ज्यावेळेस मतदान करायला साहेब गेले तर साहेब नियमाप्रमाणे घड्याळालाच मतदान करतात. त्यांच्या आयुष्यात 1999 पासून चिन्ह घड्याळच आहे. सुप्रियाताई बाजूला उभे होते आणि साहेबांनी बटन दाबून परत 2 मिनिटं विचार केला की बटन दाबलं कुठं आपण, कारण घड्याळ चिन्ह आहे, तुतारी नव्हती. आता इथं तुतारी. माझी विनंती आहे, आजपर्यंत तुम्ही घड्याळाला मतदान दिलं ना, म्हणजे मागच्या काळात दिलीप अण्णा या ठिकाणी प्रचाराला आले होते, ते घड्याळाच्या प्रचाराला आले होते. बरोबर बरोबर का नाही? बोलत जाओ तुम्ही. बोलणारा माणूस हा इतका चांगला जगतो, कसलं टेन्शन नसतं. आणि जी माणसं मुकी असतात ती सायकोलॉजिकली अनफिट असतात, लक्षात घ्या. तुम्ही बोललं पाहिजे. मागच्या वेळेस तुम्हाला घड्याळाला मतदान मागितलं, तुम्ही दिलं. याही वेळेस आम्ही घड्याळाला मतदान मागतो की द्या की राव. भरभरून झोळी या कडूसच्या पांडुरंगाच्या भूमीमधली भरभरून झोळी शिवाजीराव दादांसाठी गेली पाहिजे. आणि आपल्या शिवाजीराव दादांना विजयाचा चौथा चौकार मारण्याची संधी आपण द्या, एवढीच या वारकरी मायबापाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कोल्हेंना फक्त एक तुम्हाला अभंगाचा अर्थ राहिला, अवघे कोलियाचे वर्म अंडी आणि घातलिया तोंडी खीड पडे. याचा अर्थ असा आहे, म्हणजे गाथेत आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात, कोल्हा जर भुंकत असेल, अवघे कोलियाचे वर्म अंडी, पाठीवर मारू नका, नाजूक भागेवर वज्रप्रहार करा, त्यांचं भुंकणं बंद होतं. मी म्हणत नाही हा, गुन्हा दाखल करायचा असेल तर ते आता त्या काळात अभंग आहेत, मी खोटं असेल तर आपल्याला तुमच्या भरचौकात फासावर लटकवा. अवघे कोलियाचे वर्मांडी घातलिया तोंडी खीड पडे, भुंकू नका आला तुका विष्णुदास, कवना ठाई सादर व्हावे नाही ठाऊक गाढवा, अरे दुर्जनाशी पंचानन तुका रजरेणू संताचा. हेच सांगायला आम्ही आलो. भरभरून मतदान करा. येणाऱ्या 13 तारखेला घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून आदरणीय शिवाजीराव दादांचे आणि आपले नेते आदरणीय अजितदादांचे हात मजबूत करून देशाचे शक्तिशाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा देशसेवेची संधी द्या, एवढीच विनंती करून थांबतो. जय हरी, जय श्रीराम, जय शिवराय, जय राष्ट्रवादी.